ह्या आपल्या पेट्या मित्रांनो, ह्या असं म्हणजे ना ह्याच्यात परतून घेते. रस्सा वेगळा ह्याच्यात बनवायचा आहे काय? ह्याच्यातच टाकायचं. ह्याच्यातच होईल हो. सगळं एकत्र मित्रांनो. पण कढी एकदम खतरनाक हे नेट केलेलं खेकडं. हे आपले पेट्या म्हणतात ना याला. हा, पेट्या म्हणतात त्याला मित्रांनो. या खेकड्याच्या पेट्या. ग्रेव्ही बघा कशी काय, एकदम ग्रेव्हीची एकदम खमंग झाली मित्रांनो. म्हणल्यावर खेकड्याची कढी तर एकदम खतरनाक स्पेशलच होणार आहे या ठिकाणी. आपली खेकड्याची कढी आता कळली की मग हे शिजलेलं कसं बघायचं? कळतं की. कळतं ना. पेटी बेटी आपलं मटणासारखं तुटतं का? मित्रांनो, आपण तर पहिल्यांदाच खाणार आहे खेकड्याची रेसिपी. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलोय स्पेशल अक्कांच्या घरी आणि अक्का आज मस्तपैकी बनवणार आहे खेकड्याची रेसिपी. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती सगळ्यात नवीन म्हणजे ना आतापर्यंत कधीच न बनवलेली रेसिपी आज बनणार आहे आणि ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे. चला तर मग मित्रांनो, खेकडं बिकडं तर नीट केलेले आहेत आणि या ठिकाणी आपलं काय चाललंय बघा. आता कांदा ठेचायचं चाललंय मस्तपैकी. एक नंबर झणझणीत खेकड्याची रेसिपी होणार आहे आपली. आणि या ठिकाणी आपलं खेकडे बिकडे सगळं नीट केलंय ते बघा. कांदा ठेचायचं चाललाय ना. हो, कांदा. तर मित्रांनो, आज मस्तपैकी बनणार आहे आपली खेकड्याची रेसिपी याच ठिकाणी. हो का, आता झालंय बाकीचं सगळं वाटण बिटण वाटल्या आणि आपल्या आता इथून मोर कसं काय आपली ती रेसिपी बनवतात ते अख्खा संपूर्ण वातावरण पाहिजे तुम्हाला. हे जरा घर असल्यामुळं त्यांचं असं नाही का, चूल केली तर आपलं पडवीसाठी आहे जागा आणि ही मोहर आपली इथं आपली चूल केली त्यांनी तयार. पण एक माणसाला नीट कसा स्वयंपाक करा येऊ शकतो या ठिकाणी, अशा मापात आहे या ठिकाणी. आणि इथं आपल्या अक्काच बनवतात रोजचा स्वयंपाक. वाटण काढले काय आता? हो, मसाला काढते ना. सगळं मसाला आपलं एकदम झणझणीत खेकड्याची रेसिपी. मित्रांनो, आपल्या चॅनलवरचा सर्वात खतरनाक व्हिडिओ असणार आहे आजचा आपला. या ठिकाणी आता तेल टाकले गरम व्हायला. हे नीट केलेलं खेकडं. हे आपले पेट्या म्हणतात ना याला. हा, पेट्या म्हणतात त्याला मित्रांनो. या खेकड्याच्या पेट्या. आणि या ठिकाणी काय आहे त्याच्यात, काय आहे खाली? त्याच्यात ना ती वाटून घेतलंय ना, नांग्या वाटून घेतात ना. टिचून घेतले का. हो, नांग्या अशा टिचून त्याचं असं म्हणजे रश्यासाठी करावं लागतंय ना ती. हो, रस्सा करायचा आहे. हो, सगळं आपलं आता मित्रांनो हे वाटण बिटाण सगळं आता तळून घ्यायचे मस्तपैकी तेलात. खेकड्याची कढी ना. रस्सा बेसन आहे मित्रांनो, डायरेक्ट खेकड्याची कढी. आज आपली कशी असते दह्याची कढी तशी होते या ठिकाणी आपली खेकड्याची कढी. अक्का मस्तपैकी बनवते ते आज. एकदम खतरनाक व्हिडिओ असणार आहे आपला स्पेशल खेकड्याची कढी. ग्रेव्ही बघा कशी काय, एकदम ग्रेव्हीची एकदम खमंग झाली मित्रांनो. म्हणल्यावर खेकड्याची कढी तर एकदम खतरनाक स्पेशलच होणार आहे या ठिकाणी. आपल्या आता मटेरियल सगळं टाकलाय मित्रांनो. म्हणजे आधी आपलं सगळं वाटण बेटण सगळं ग्रेव्ही तयार केली. आता या आपले मीठ बीट व्हायचं नाही का, चवीनुसार मीठ बीट टाकून घेते ते मिठाने. आणि आपलं कालवण चव देतं चांगलं, त्याला मापात मीठ बीट टाकायला लागते. आणि आधी मसाल्याची ग्रेव्ही सगळी बनवलेली म्हणजे वाटणातच सगळं बरंच मसाला टाकलं होतं. आपला घरचा मसाला बिसाला. आणि अशी ग्रेव्ही चांगली परतून घ्यावं लागते. हे आपल्या पेट्या आता सोडून घ्यायच्यात ग्रेव्हीत. ह्या आपल्या पेट्या मित्रांनो, ह्या असं म्हणजे ना ह्याच्यात परतून घ्यायचे. रस्सा वेगळा ह्याच्यात बनवायचा आहे काय? ह्याच्यातच टाकायचं. ह्याच्यातच होईल. हो. सगळं एकत्र मित्रांनो. पण कढी एकदम खतरनाक. हे आता पेट्या बी ह्याच्यात झाल्या ते परतून चांगल्या. हे आपलं वाटणाचं पाणी. वाटण आधी कोरडं वाटण यात परतून घेतलं त्याला. आता पाणी टाकलंय की. आता हे नांगे आपल्या वाटून घेतलेल्या वरट्या पाट्यावरती. आणि आपला रस्सा आता एकदम झणझणीत कढी. आता हे काढवायचं नसतं का नाही. या कढीला आता चांगलं एकदम काढवायचं एकदम मस्त. आपली खेकड्याची कढी आता कळली की मग हे शिजलेलं कसं बघायचं? कळतं की. कळतं ना.
पेटी बेटी आपलं मटणासारखं तुटतं का. मित्रांनो आपण तर पहिल्यांदाच खाणार आहे खेकड्याची रेसिपी, त्यामुळं आपल्याला काय त्यातला अनुभव नाही. पण आपण आता व्हिडिओ बी नाही का एकदम म्हणलं आता बनवणार आहेत तर आपल्या पब्लिकला बी दाखव आणि आपण बी खाऊन बघावं कसं काय होते ते खेकडं कसं लागते ती. तुम्ही खाल्ला असल्याचं सांगा आपल्याला कमेंट करून कसं लागते ती. तर मित्रांनो आपली खेकड्याची कढी तर शिजायला टाकलेली, पण आता त्याच्यावर आपलं कोथिंबीरीशिवाय कालवण चव येऊ देत नाही माहिती का. आणि त्याला आपलं म्हणजे असं दिसाय बी एकदम आपलं कालवण एकदम क्वालिटी वाटतं. त्याकरता कोथिंबीर वाटणार जरी टाकली तरी कालवणाच्या वरून बी कोथिंबीर टाकली आपलं कालवण बी मस्त चव देतं. कोथिंबीरीने चव देतं ना चांगलं. आणि असं दिसाय बी एकदम खतरनाक एकदम मस्त हॉटेल सारखंच. तर मित्रांनो आपलं हे खेकड्याचं कालवण सगळं तयार झाले. आपल्याला आता तयार झाल्यावर व्हिडिओ घ्यायला गावला. आपलं दादा बी जेवते ते. दादा कसं काय झाले. मस्त झाले या. मस्त ना दाना भाऊ कसं काय मग. चांगलं चांगलं आहे ना. आपल्या अक्कांनी बनवलंय म्हणल्यावर काय विषय नाही. चांगलं लागतंय का. छान झालंय. हो का आपल्याला बी दिले ताट वाढून. तर मित्रांनो आता आपल्याला मस्तपैकी खेकड्याचं कालवण खायचे. तर आजचा आपला व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.